पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, काय ग अजून तयार नाही झालीस? नंतर गर्दी होते ना वडाजवळ। अगं आम्हाला तर वाटलं होतं तूच पहिल्यांदा वडाची पूजा करशील, छान तयार होशील नाही का? काय ग येणार आहेस ना? तुम्ही व्हा पुढे, मी आलेच। हा बर। मी यांच्यासोबत राहत नसले तरी माझं कर्तव्य मी करायला हवं। मी पूजा करायला हवी, पण पूजा करायला गेले आणि कोण काही बोललं तर काय? हे बाय माझे अतुल भाऊ होते का? मग वर काय करत होते? राघव आता खाली येईल थोड्या वेळात। त्याच्याकडे म्हणे माझ्या विरुद्ध मोठा पुरावा, त्याच्यावरून तो माझी कोर्टात बँड वाजवणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी राघव कोर्टात पोचता कामा नये। अतुल, हे तुझ्या पहिल्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट। इतकं मोठं सत्य तू आमच्यापासून लपवून ठेवलंस, माझ्या बहिणीला फसवलंस, त्याच्यावर अत्याचार केलेस। त्या बाईवर सुद्धा तितकेच अत्याचार तू केले असणारस। या सगळ्या गोष्टी मी आज सिद्ध करणार कोर्टात। तू किती खालच्या पातळीचा आहेस हे मी सिद्ध करणार। बघ मग ही केस कशी फिरते ते। राघवा, ए राघवा। आलो आलो। नाही तू नको येऊ, मी चाले। कुठली नेसू? काळी आणि पांढरी साडी। कुठे चाललीस तू? आणि ते कोर्टात काळं किंवा पांढरच घालायचं असतं ना, मग मी त्या काळी आणि पांढरी साडी निवडली। सांग यातली कुठली नाही? आई, ते रंगाचे नियम असतात ना, ते आम्हा वकिलांसाठी असतात, तुमच्यासाठी नाही। आता वर्षा आणि आनंदी आल्या होत्या, त्यांनी काही असं काही घालून आल्या होत्या का? नाही ना, बघितलंस ना तू? आणि एवढं काल मला बडबडलीस वकील म्हणून। वकिलाची आई तू, इतकी वर्ष झाले पाहतेस, एवढी साधी सोपी गोष्ट तुला कळू नये आई? काय मी काय वकिलाची परीक्षा दिली का? आणि उत्साहाच्या भरात होत रे, आता उत्साह दाटून आला। वर्षा कुठे? दादा तयार आहे मी। ए वर्षा, ए बघ, अजिबात काळजी करायची नाही, आज मी येते कोर्टात। आई काय काय तू कशाला येतेस? दादा येतोय, आनंदी येते, तुझी काय गरज आहे कोर्टात यायची? ते आलेत ना, आता मला येऊ दे, मला पण बघू देत ना। तो कोण अतुल मोठा बोलतोय ना, आणि तो वकील, त्याचा युक्तिवाद मला ऐकू दे, कसा काय बोलतोय ते। आई, हे असं काय तू करणार असशील ना, अजिबात यायचं नाही। हे बघ, कोर्टात खूप सारे नियम असतात आणि ते खूप कडक नियम असतात। मग ते नियम त्यांना माहित नाही का? ते कसे बोलले अद्वा तद्वा? त्यांना नाही कळत? नियम फक्त आपल्यासाठी आहे। तू आज नको येऊस, तुझं रूपच भयंकर आहे। ए बाबा, असं नको करू ना रे राघवा। मला यायचंय, मला कोर्टात यायचंय रे राजा। हे बघ, तुला दर तासाला चहा लागतो की नाही? आता कोर्टाच्या आत कोण तुला चहा आणून देणार, ते पण दर तासाला? हा, अख्खा दिवस काढायचा बिना चहाचा कसा जमणार आहे तुला? सांग बरं। नको चहा, नको एक दिवस चहा नाही प्यायला तर काय मरणार आहे का सुलक्षणा? नको मला चहा वाळा। मला येऊ दे रे, येऊ दे ना कोर्टामध्ये। आई, तुझं काहीच काम नाहीये तिथे। अरे बाळा, मला कोर्टात येऊ दे रे। ऐक, अरे देवा, गुडघे माझे। कोणीतरी आहे का दरवाजा उघडणार? आहे का माझं कोणीतरी? उघड बाबा, उघड। अरे बाबा,
अरे या 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 या. अगं वर्षा, आनंदी कुठे आहे? आनंदी नाहीये. अगं तिला वाण द्यायचं होतं, अजून आली नाही का ती वर? खालच्या घरी आहे. अच्छा, खालच्या घरी आहे का? बरं. मग तुला मी वाण देऊ शकते का? वहिनी, मला ना खरं काही सुचतच नाहीये काय करावं ते. का? आता वर्षाचं लग्न झालेलं असलं तरी डिवोर्स होतोय ना तिचा. बरं असू द्या, मी रमाच्या फोटो समोरच ठेवते वाण. आता या घरातली एकटी सवाष्ण तीच ना, आनंदी घरात राहतच नाही आणि वर्षाचं हे असं सुरू आहे, मग इथेच ठेवते वाण. ठेवा ना, ठेवा. येते हा. बर या. वहिनी, तोंड खूप चालायला लागले हा तुमचं. यासाठी इथे आला होतात ना तुम्ही? वाटलंच मला. आणि देऊन देऊन काय दिलं तर फळच ना. करा करा, काही करा, खाणार तर आमच्या सासूबाईच ते. खाल्लं वाटतं केळं. काय कसंय केळं? अहो काय तुम्ही असं करताय हो? मी काय पहिल्यांदा नेसते का साडी? मी छान साडी नेसले, त्याच्या पुन्हा तुम्ही निराशा नीट करताय. पण तुला आठवते का मागे काय तू वडाची पूजा करायला गेली होतीस तेव्हा साडीत पाय अडकून धडपडली होतीस? पुन्हा तसं व्हायला नको. अहो कमाल करताय तुम्ही. एकदा पडली म्हणून काय मी अशी सारखी पडणार आहे का? आणि पोरगी ऐकते सगळं, काय तुम्ही असं बोलता हो? ऐकू दे ग, बघू दे तिला काय ते. तिलाही माहितीये मी तुझी किती काळजी घेतो ते. अगं काळजी घ्यायलाच पाहिजे. आणि तुझी काळजी मी नाही घेणार तर दुसरं कोण घेणार? अगं तुम्ही पूजा केलीस तर मी आहे ना, म्हणून काळजी घेतोय. आता मारशील उलट्या फेऱ्या. अहो काय तुमच्या जिभेला आड, काही बोलता तुम्ही. नाही पण छान दिसतेस. आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तू वडाची पूजा करायला बाहेर चालली आहेस. नाहीतर रमा गेल्यानंतर तू घरात फांदी आणून पूजा करायचीस. अगं आनंदी आयुष्यात आल्यापासून आयुष्य नव्यानं सुरू झाल्यासारखं वाटतंय. माझी पहिली वटपौर्णिमा, पण मी मात्र ह्यांच्यापासून वेगळी राहतीये. अरे वाते ठेवायचेच राहिले आहेत, मी घेऊन येते हा पटकन. आनंदी, अगं काय झालं? तिला काय झालं? थांबा. आली पण काही बोलली नाही ती. मी बघतो. अहो थांबा हो, मी बघते. बाईचं दुःख बाईलाच कळतं. मी विचारते तिला, तुम्ही शांत बसा इथे. आई छान दिसताय ना तुम्ही. काय झालंय आनंदी? कुठे काय झालंय आई, काहीच झालेलं नाहीये. मला आई म्हणतेस ना, मग मला काही कळणार नाही असं का वाटतं तुला? चल तू लवकर तयारी कर, आपण पूजा करून घेऊया. आई पूजा तर करायचीच आहे मला, पण बघा ना आमच्या दोघांच्या नात्याचं हसू होऊन बसलंय. मी पुन्हा पुन्हा ह्यांच्यात जीव गुंतवते आणि पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या. तरी तुझं राघववर खूप प्रेम आहे. हो. आणि तुला जर राघवसाठी पूजा करायची आहे ना, तर तू नक्की कर. कोण काय म्हणेल याचा अजिबात विचार करू नकोस. चल तू तयारी कर, आपण पूजा करून घेऊया. आई आई आता तरी सांगणार आहेस का? हे का घेतलंयस बरोबर? गप ग बाळा, तुला नाही कळणार, लहान आहेस. कळतंय कोण लहान आहे ते. नाही आणि मला मगाशीच कळलेलं आहे. मधल्या वेळेस चहा पिता येणार नाही म्हणून ही चॉकलेट घेतलीस ना खायला. गप्प बस ना, जरा गप्प बस ना.
तू ऐकणार नाही हे हवंच आहे का तुला? नाही रे, ते ऑपरेशनची बाई आहे ना, मध्ये मध्ये लागणार मला. हे ते डिक्की मध्ये ठेव, डिक्की ठेव, ठेव बाळ ठेव. देवाला नमस्कार केला होतास? हो. तर देव सुद्धा वाचवणार नाही त्या अतुलला त्याच्या शिक्षेपासून. तर अशी शिक्षा मिळणार आहे ना, तू लक्षात ठेव. ते इथं बोललीस, आता इथून निघाल्यानंतर अजिबात काही बोलायचं. तू दिवसभर अजिबात काही बोलायचं नाही. मी असंच तिच्या सोबत. तर मी तुला घेऊन जाईन ना सोबत. नाही, मी काय बोलणार. हा. बसू? बसते, बस. सावकाश. हे पेपर घेतले का बाबा? हा, घेतले. कोण आहे? कोण आहे? तू? हो. कधी आलास? झाला थोडा वेळ, तिकडेच थांबलो होतो. नंदू, तू का आलायस? तू नको येऊस आमच्या बरोबर. वर्षा, नंदू तू चल. अरे दादा, पण हा आला तर परत त्यांना वाटेल की आमचं लफडं आहे म्हणून. त्यांना काही वाटू दे, पण तुमच्या मनात तर काहीच पाप नाहीये ना. तुम्ही का घाबरताय? उलट जर आज नंदू आला नाही तर सगळ्यांना वाटेल की कालच्या बोलण्यामुळेच तो आलेला नाहीये आणि त्यांचं बोलणं खरं ठरेल. ते काही नाही. नंदू, तू आमच्या सोबत येतोयस. थँक्यू. आई, अगं किती छान तयारी केलीस तू. किती गोड दिसतेस. काय हो? हो, खूपच छान दिसतेस. हो, पण आनंदी, 7 जन्म राघव सारखा नवरा मिळावा म्हणून वडाला प्रार्थना करायची अजिबात गरज नाही. हो, काय काहीतरीच बोलताय तुम्ही. काय चुकीचं बोललो मी? 7 जन्म काय हिने तेच दुःख सहन करायचं का? आनंदी, आता तू ना स्वतःसाठी जगायला शिक, म्हणजे त्याच्यात अडकून राहू नकोस तू. बाबा, मला हे 7 जन्म हवेत की नको हा प्रश्न नाहीये. ह्यांना ह्या जन्मी मी हवी आहे की नको हा खूप मोठा प्रश्न आहे. पण पूजा तर मी नक्कीच करणार. बाबा, तुम्हीच बघा ना, बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. ते घर सांभाळतात, बहिणीला सांभाळतात, आईला मुलीला सांभाळतात. असा नवरा कोणाला नकोय? किती क्यूट दिसतेस तू. चिंगी, माझ्याकडे तुझ्यासाठी गंमत आहे. कोणती गंमत? चल दाखवते. तयारी पण करते तुझी. हा, चल जाऊया. जा. राघवा, झालं का रे? तू आधी आतमध्ये हो. हो, झालं का पण? वायपरचं पाणी भरतोय, झालंच आता. थांब. बरं बरं. थांब आई जरा. आनंदी वटपौर्णिमेला एवढं सगळं झालं असताना माझ्यासाठी, माझ्या उदंड आयुष्यासाठी ही पूजा करते. आनंदी, मला माहिती आहे तुझं हे प्रेम कमी झालेलं नाहीये. फक्त मला वेळ हवाय थोडासा.
छान दिसतंय ग. हो सुंदरच दिसते. नऊवारी. राघवा आकडलास काय रे? काय म्हणाला? ओ शिट म्हणालो ते कुंकू लागलं ना म्हणून. खूप सुंदर दिसतेस आणि नेमकं मला कुठेतरी जायला निघालो होतो मी. कुठे जायचं? कोर्टात. अरे हा मी पण येणार आहे. हे सगळं झालं की कोर्टात येते. ये तू म्हणजे ये तुझा वेळ घे तू पण नक्की ये. आणि आनंदी. वर्षाताई आई येते मी. हो छान होते तुझी पूजा. नीट कर. चांगली पूजा करा. फक्त 7 फेरे मारू नको, 14 फेरे मार. मला पुढचे 7 जन्म नाही, पुढचे अनेक जन्म तूच पाहिजे सून म्हणून. किती गोड. ते मी निघेन आता कोर्टात जायला पण मला ते हे शर्ट घालून कोर्टात जाता येणार नाही. मी कोर्टात असेल तू ये. हा आनंदी खूप सुंदर दिसतेस तू. अगं बाई मालती ताई तुम्ही कोर्टात चाललात? आनंदीला लवकर पाठवा. हो पण आधी पूजा होते व्यवस्थित ना पाठवा. हो पूजा हो. तुम्ही जा नीट. होय होय. आज आनंदी खूप छान दिसतेय ना? हो ना. निघायचं ना? हा अरे मला हे शर्ट चेंज करावं लागेल. हा मी काय म्हणतो नाही वर्षा तू तिकडे वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. नंदू तुला गाडी चालवता येते? हो पण मी बरेच दिवसात चालत मी पटकन हे चेंज करून येतो. लवकर ये दादा. हो काय रे येते ना चालवता गाडी? अरे अशी नाही रे, तिथे बसून चालवता येते ना. हो हो मग बस.
राघव, तू जे करतोयस ना ते अगदी बरोबर करतोयस. हीच वेळ आहे आनंदीला तिची जागा परत देण्याची, या संसारात परत आणण्याची. तिने खूप केलंय या घरासाठी, या संसारासाठी, तुझ्यासाठी. आधी मलाही प्रश्न पडला होता, एक परकी मुलगी आपल्या घरात येऊन आपला संसार कसा सांभाळेल. पण आनंदीने तिच्या वागण्यातून फक्त मलाच नाही तर सगळ्यांना उत्तरं दिलीत. आईंना त्यांची सून बनवून, वर्षाला फक्त भावजयच नाही तर तिची मैत्रीण बनून, चिंगीची आई बनून, तुझी बायको बनून. आता वेळ तुझी आहे. तुला तुझी नवऱ्याची कर्तव्य पार पाडायची. आनंदे, माझ्यासाठी वडाची पूजा करतेस आणि असं माझ्यासाठी तू काय काय करत आलीस कायम. पण आज कोर्टातली अंतिम सुनावणी झाल्यानंतर मी स्वतः हे मंगळसूत्र तुला देणार आहे. आणि तुझ्या मनी असलेले ते सगळे गैरसमज मी दूर करणार आहे आणि आजच्या आज मी तुला आपल्या घरी परत घेऊन येणार आहे. राघव, मी सुद्धा वाट पाहतीये आनंदी पुन्हा घरी येण्याची. चिंगू, साडी किती छान आहे ग. आईने नेसवली. हळदी कुंकू लावते ना. वा, गोड दिसतेस. किती गोड दिसते ना चिंगी. खूपच छान दिसते. खरंच ग, काय सुंदर दिसतेय. आई फुलं नाही आहेत ना? फुलं आहेत ना? मी घेतलंय एक ऑरेंज कलरचं. आई, हो बाळा, ऐक ना, सगळ्यांनी मला कुंकू लावून लावून डोकं लाल केलंय. असं झालं का? बरं चिंगुडी, तू एक काम कर, तू ना इथेच उभी राहा, म्हणजे तुला कुणी इथे हळदी कुंकू लावणार नाही. मी आणि आनंदी पटकन तिकडे जाऊन पूजा करून येतो. छान ग माझी सोना. उभी राहा इथे. चल आनंदी ये. काय ग आनंदी, सासरी तर जात नाहीस, मग पूजा कशाला करतेस? त्यापेक्षा नवऱ्याच्या घरी जा ना. ही कसली अर्धवट पतिव्रता? अगं काय काहीतरी बोलतेस तू? आई, वहिनी, मी ह्यांच्यासोबत असले काय नसले काय, ह्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा तर करणारच ना. माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचं नातं एका जन्माचं नाही, 7 जन्माचं आहे. चिंगी, चल आनंदी. रिक्षा लवकर मिळायला हवी. ये. पुढच्या चौकात जावं लागेल का रिक्षा पकडायला? ये 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 रिक्षा. अरे अरे ए. आई, आता तरी सांगशील का ते का घेतलंयस बरोबर? थोबाड बंद ठेव. काय आई तुझं काहीतरी वेगळंच चालू असतं. मला त्या विराज इनामदारला भेटायचंय. तो कुठे आहे ते सोड, मला सांग.
अगं आई ते ते बघ तिकडे हाय काय सोड सोड मला. अगं काय करते? सोड रे हळू आई हळू आई हळू हळू पायरी आहे हळू आई. ठीक आहे. विराज इनामदार. अरे काकू तुम्ही आज कोर्टात बरं वाटलं तुम्हाला बघून. तसंही मी तुम्हाला भेटायला घरी येणारच होतो एकदा. काही गरज नाहीये घरी बरी येण्याची काही गरज नाहीये. हा फुकटचा चांगुलपणा दाखवतोयस खोटा आहे तो. माझ्या पोरीबद्दल वाईट साईट बोललास ना कोर्टामध्ये काही वाटलं नाही तुला. हा हे अशी चॉकलेटची आमिष कोणाला दाखवतोस. तुला काय वाटलं आम्ही चॉकलेट खाल्ली नाही आयुष्यात. अरे आमचे शेजारी रोज दुबईला जातात येतात हे मोठी मोठी चॉकलेट घेऊन येतात. कोणाला कौतुक सांगतोयस. हे घे तुझं चॉकलेट घे. हा काय करता प्रेमाने दिलंय. प्रेम ठीक आहे या. निरेश आज तो क्लायंट कुठे कधी बोलावलं होतं त्याला बघतो सर प्लीज. आई 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 चल इकडे चल आई तू आधी इकडे ये. तू नको शिकव मला. ऐक तर आई मला नाही वाटत आहे अतुल आता येईल कोर्टात. हो काल मी त्याला फोन करून चांगलं झाडलं होतं. तो घाबरला असणार. बहुतेक तो नाही येणार म्हणजे निकाल आपल्या बाजूने लागेल आज कोर्टात. चल आपण जाऊ. चल 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 हे यार चोर चोर चोर. अरे माझी बॅग घेऊन गेला तो. चोर चोर. उठायस तू समोर ये. अरे तुला पैसे पाहिजे तर पैसे देतो. माझी बॅग दे मला. उठायस. म्हणजे सगळं तू करतोयस. हो म्हणजे काय राघव. हे बॅग आणि इकडे चल. का कोर्टात जायचंय. हा बहिणीला न्याय मिळवून देणार आहे का तू. माझ्या विरुद्ध कुठला पुरावा सादर करणार होता. नाही याच्या बहिणीचा मला फोन आला होता. माझ्या विरुद्ध मोठा पुरावा आहे कोर्टात माझी वाट लावणार आहे. पुरावा कुठला आहे दाखव. ऐकायचंय. हा मग चल कोर्टात ऐकवतो. अरे ऐकलं का मला कोर्टात घेऊन जाणार आहे. आता कसं जाणार तू कोर्टात.
ते मनीषाच्या बाबतीत तू जे केलंस ते माझ्या बहिणीच्या बाबतीत करायला निघाला होतास ना? कोण मनीषा? काय तुला काय माहितीये मनीषाबद्दल? कोण मनीषा? ते बिचाऱ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता कोण मनीषा? हे सगळे पुरावे कोर्टात सादर करून नाय कोर्टासमोर तुला नाक घासायला लावलं ना, नाव लावणार नाही. अरे ऐकताय का? आम्हाला कोर्टात घेऊन जाणार आहे आणि नाक घासायला लावणार आहे. राघव, अरे बघत काय बसलायस? दे दोन त्याला. चल लवकर, आपल्याला कोर्टात जायचंय. विचार करायला वेळ नाही आपल्याकडे. चल. हे बघ अतुल, मी तुला मारणार, मी तुला असा नाही मारणार. मी तुला कोर्टात मारणार, कायद्याने मारणार. तुझी अशी अवस्था करेन की आयुष्यात पुन्हा तू स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकणार नाहीस. तू आजपर्यंत जी जी पापं केलेली आहेस ना, त्या सगळ्यांचा हिशोब तुला चुकता करायला लावणार नाही. राघव, देऊ नको त्याला बॅग. राघव, सांभाळ. राघव. अतुल, नाही यार, त्याला जबर मार लागलाय. याचं काही खरं दिसत नाही. चल आपण निघूयात. चल, पळ 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 पळ. राघव, राघव, चल, उठ ना. राघव, आपल्याला जायचंय ना कोर्टात. वर्षाला न्याय मिळवून द्यायचं. उठ राघव. राघव, हे काय होऊन बसलंय सगळं? राघव, राघव, उठ ना. राघव, कोणी आहे का? अरे इकडे या रे. कोणीतरी याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. आहे का कोणी? वाचवा. राघव, राघव. आनंदी,
आता तू कोणती प्रार्थना करणार आहेस? ही बाबांच्या दीर्घायुष्यासाठी. तू पण कर. हो. आनंदी, आनंदी, आनंदी चल लवकर. राघवच्या जीवाला धोका आहे, त्याला खूप लागलाय. रस्त्यावरती पडलाय तो. चल. आनंदी, अगं काय झालं? आई निघावं लागेल मला. अगं पण झालं काय आनंदी? हा काय झालं का आई? आई मी कसं सांगू तुम्हाला? ते आनंदी, हे सगळं बोलायला वेळ नाहीये. चल लवकर. आई यांना चिंगीची काळजी घ्या. येते मी. आजी, बाबाला काय झालं असेल? हो काय झालं? डोळे पण उघडत नाहीये, हालचाल पण करत नाही. डॉक्टर काय झालं यांना? खूप ब्लड लॉस झालाय. बघतो आम्ही. ओटीमध्ये घेऊन चला ताबडतोब. हो. राघव कर्णिक, राघव कर्णिक. आई, आई आनंदी, 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 आनंदी. काय काय झालं? काय झालं? कुठे माझा राघव? माझा राघव, राघव, काय झालं त्याला? काय झालं? आनंदी, अगं पण दादा कोर्टात यायला निघालेला ना, मग हे काय? काहीच कळत नाही. वर्ष ते कोर्टात यायलाच निघाले होते. ते आपल्या घराच्या बाजूला पडकं घर आहे ना, तिथून वरून पडले. काहीच कळत नाही तिथे का गेले. का गेला तो तिथे? का गेला? काहीच माहिती नाही. आनंदी, नको काळजी करूस तू. आपण आहोत ना सगळे दादा बरोबर. दादाला काय नाही. दादाला Thank you.
राघव, तू इथे काय करतोयस?